घरचं सगळं काम आवरलं आणि आता चाललोय रानात. तर मोटर चालू केली की बापूंनी पाणी भरून रानात जायचंय, भाजी काढायची. रानात जायचा टायमिंग झालाय, परत बाजारला जायचंय. भाजी काय उरकत नाही काढायला. आज नवीन शेत सुरू करायचंय. तर रानात गेल्यावर तुम्हाला दाखवीन नवीन भाजी. तिकडची खालची बारकी होती त्यावेळी दाखवलेली. ए जावा लवकर, उशीर झालाय. आमचं हे चाललं होतं हॉटेलला. म्हणलं चला थोडासा ह्यांचा पण व्हिडिओ काढूया. रानात गेल्यावर नेमकं बापूंचा व्हिडिओ काढायला घावतो या. पाणी लावलंय भरायला. जा की, कशात नडलं या. उशीर करा नका, टाइमपास मोकळ्यात. यांना ना फोन बोलतो आणि ही घरी एकतर कोणाला रत्ना होय. हॉटेलची तयारी फोनवरच सारी असते. जास्त करीस तर असं असतं आमचं. सगळं निवेदन घरनच असतं का तुमचं? होय. अरे घरनं म्हणजे नियोजनाचा विषय नाही, नेमकं कसं आहे म्हणा. काय झालंय एकदा सविस्तर सांगा. एक तर मला वेळ नाही यायला तिथं. हा, इतकं फोन येतात, हा, प्रत्येक जण फोन करून येतय आणि हॉटेल इतकं फुल जे चाललंय ना मित्रांनो, हा. तुम्हाला दावत झोपा नाही असं सांगा. रोज 11-12 वाजता त्या हा, अक्कल बंद आहे. हा, आणि रोजच 12 सकाळचं बी लवकर जावं लागतंय. पण हाय दोघं तिघ जण असल्यामुळे सिस्टीम जो होती. आज मी उशिरा गेलो थोडं हा. तरी ती, पण मला जास्त नेट आहे. मला ताण काय बोलून बोलून मला बसा, बोलावलं लागते. बसला मला का? काम नाही तिथं काही. प्रत्येकाला भेटायचं, प्रत्येकाचा व्हिडिओ काढायचं, बोलायचं. म्हणजे ते थोडंफार आदू बी लागतो. थोडं सामान हे असतं? आणा, इकडे तिकडे. कसं असतं तुमचं? हॉटेल चालू केलं माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना का नाही? काय माहिती अहो, मी नीट दाखवलं मी टाकतोय इंस्टा, तिला उद्याच्या नेहमी आता युट्यूबला सगळे व्यवस्थित उद्या दाखवेल. कसं उद्या आहे, जाऊ तू जाऊ. मला काय झालंय टायमिंगच मिळला नाही. आणि ह्यांचं ही सकाळचं जात्यात ना, माझं ना आमचं त्यांचं दोघांचं काय टायमिंग जुळला नाही. त्याच्यामुळे सगळी आता घरी आणि तिथं भेटायला येते ती. हा, पण तिथं बी मी नसतोय. फोन करून या. बाहेरची कामं असतात त्यांना. प्रत्येकाचा फोन उचलायचा प्रयत्न करतोय. सगळं नियोजन करायचं, गोळा करायचं, सगळं द्यायचं, आणायचं, फोनवर सगळं नियोजन आहे का नाही. तरी दीपक भाऊजी सकाळ सिस्टीम सकाळ लागली आणि बारामतीत आपलं हॉटेल टॉपच होते. एवढ्या आणि हॉटेल तुम्ही म्हणता ना, ऍड्रेस कुठे आहे? तरी एकदा ऍड्रेस पण सांगा. ऍड्रेस बारामती MIDC प्याजो कंपनी, भारत फोर्स. म्हणजे MIDC पेन्सिल चौक फेमस आहे. तिथनं विमानतळाकडे जाताना भारत फोर्स प्याजो कंपनी एकाच रूटला आहे विमानतळ. आणि ते मध्येच आहे ना. आणि प्याजो कंपनी शेजारीच 500 फुटावच अलीकडं सनलँड हॉटेल फेमस आहे. त्याच्याच पाठीमाग रुद्रा बिअर बार म्हणून आहे. त्याच्या पाठीमागे बारामतीतली कोण रेशमाची चाहते असतील, माझी कोण चाहते असतील तर आवर्जून आला मध्येच फोन. तर झालं त्याला, तर फोन आला आणि मला फोन आला. त्याच्यामुळं काय गारठवाय होय ठेवलंय तापलंय का ती थोडं गरम केलंय का? हे जाऊ दे की तेवढं संध्याकाळी चहाला. मी आज दूध नाही लय ठेवलं. तिने पण नाही नेलं ना. या सगळेजण जेवण करायला उशीर झालाय. बापूंला फोन लावला. जाऊ दे आता काय करायचं. आता सगळं केल्याशिवाय तर पर्याय नाही. गुरांचं आवरायचं, खायन पाणी धुणं भांडी टाकीत पाणी लावलंय. काय गडबड गडबड रानात जायची म्हणून ह्यांचं पोरांचं बापू येताला न्यायला. तर मला म्हणलं एक छोटासा व्हिडिओ काढूनच टाकावं. ह्यांचं काय होतंय की गावानातच तावडीत व्हिडिओ काढायला आणि युट्यूबला त्यांना काही टायमिंग मिळणार नाही. त्यांच्या मागे लय गडबड. काय करतात त्यांनी पत्ता सांगितलाय आवर्जून. ज्यांना कुणाला आमच्या हॉटेलला भेट द्यायची आहे त्यांनी जावा. प्याजू कंपनीच्या शेजारी सनलँड हॉटेल म्हणून आहे, त्याच्याच पाठीमागे आपलं हॉटेल आहे. सर्व प्रकारचं तुम्हाला जेवण व्यवस्थित मिळेल. तर बाय सगळ्यांना.